नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन सिम्प्लिफाईड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आपण येणाऱ्या कंबाईनला बघून एक रिव्हिजन सिरीज चालू केली होती. त्यामध्ये आजचे लेक्चर आहे वृत्तपत्रांबद्दल, ज्यामध्ये आपण वृत्तपत्र, त्यांचे संपादक आणि इतर महत्त्वाची माहिती बघणार आहोत. आयोग दरवर्षी 1 ते 2 प्रश्न वृत्तपत्रांवर हमखास विचारते. तर लेक्चरमध्ये सगळा दिलेला डेटा लक्षात ठेवणे, जिथेही आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत तिथे मी हायलाईट करेल. चला तर मग सुरू करूया लेक्चरला. आता बघूया प्रारंभीची वृत्तपत्रे. भारतातील पहिले वृत्तपत्र आहे द बेंगाल गॅझेट. हे आहे जेम्स ऑगस्टस हिकी यांचे. भारतीय भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे समाचार दर्पण, तेही लक्षात ठेवा. नंतर महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र आहे बॉम्बे हेरल्ड. याचे संपादक आहे जेम्स मॅकेन्झी मॅकले. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे बाळशास्त्री जांभेकरांचे दर्पण. आणि पहिले दैनिक आहे ज्ञानप्रकाश, जे आहे कृष्णाजी रानडे यांचे. गुजराती भाषेतील पहिले साप्ताहिक आहे बॉम्बे समाचार, फर्दुंदी मर्जबान यांचे. इथलं हे दर्पण, द बेंगाल गॅझेट हे महत्त्वाचे आहेत. नंतर राजाराम मोहन राय यांचे आहे संवाद कौमुदी. यांनी सतीप्रथेविरोधात लेख लिहून समाज जागृती केलेली आहे. तर राजाराम मोहन राय यांचे 2 वृत्तपत्र लक्षात ठेवा. पहिलं संवाद कौमुदी आणि दुसरं मिरातुल अखबार. नंतर बाळशास्त्री जांभेकरांचं दुसरं वृत्तपत्र आहे दिग्दर्शन. हे भौतिकशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांनी सुरू केले होते. संवाद कौमुदी आपण वरतीच बघितलं. नंतर बघूया सोबत पत्रिका. हे आहे प्रार्थना समाजाचे मुखपत्र. याच्यामध्ये प्रामुख्याने लेखन केले राघव भांडारकर आणि के टी तेलंग यांनी. नंतर आहे दिनबंधू. सोबत पत्रिकाही महत्त्वाचं आहे. दिनबंधूही यावर प्रश्न विचारते वारंवार आयोग. दिनबंधू आहे कृष्णराव भालेकर यांचं. हे आहे सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र. कृष्णराव भालेकर यांच्यानंतर नामे लोखंडे यांनी दिनबंधूमध्ये लेखन केलेलं आहे. नंतर आहे विवेकवर्धिनी, वीरेश लिंगम पंतलू यांचं. हे स्त्री शिक्षणासाठी समर्पित वृत्तपत्र होतं. आता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र. हे दोन्ही इम्पॉर्टंट आहे. आंबेडकरांचे जेवढेही वृत्तपत्र आहे तेवढे लक्षात ठेवणे. याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारते. पहिला आहे बहिष्कृत भारत, दुसरा आहे मूकनायक. जे बहिष्कृत भारत आहे ते दलित चळवळीचे मुखपत्र आहे. याच्या शीर्षभागी संत ज्ञानेश्वरांची वचने होती. हा पूर्ण भाग महत्त्वाचा आहे, पाठच ठेवणे. नंतर जे मूकनायक आहे हे पाक्षिकाच्या शीर्षभागी संत तुकारामांची वचने आहेत. इथे संत तुकारामांची वचने कुठे आहेत आणि संत ज्ञानेश्वरांची कुठे आहेत यामध्ये कन्फ्यूज करू नका. नंतर सुधारक वृत्तपत्र आहे गोपाळ गणेश आगरकर यांचं. आगरकरांचं सुधारक सोडून एक वराड समाचार, नंतर केसरी आणि मराठा तर आपल्याला माहितीच आहे. हे 4 वृत्तपत्र लक्षात ठेवा. याच्यावर कंबाईनमध्ये प्रश्न आलेला आहे आधी. तर सुधारकमध्ये त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्य या 2 गोष्टींवर भर दिला होता. नंतर आहे विष्णुशास्त्री पंडित यांचे इंदू प्रकाश. तर विधवा विवाह चळवळीसाठी कार्य केले. नंतर आहे विष्णुशास्त्री चिपळूणकरांचं निबंधमाला. फुलेंच्या सामाजिक कार्यांवर व विचारांवर टीका केली. फक्त निबंधमाला विष्णुशास्त्री चिपळूणकरांचं एवढंच लक्षात ठेवा. नंतर सय्यद अहमद खान यांचं आहे तहजीब उल अखलाक. याच्यामध्ये मुस्लिम समाजाचा विकास आणि सुधारणा करण्यासाठी हे चालू केलं होतं. आता आहे अमृत बाजार पत्रिका. हे आहे शिशिर कुमार घोष आणि मोतीलाल घोष यांचं. हे इंडियन लीगचे मुखपत्र आहे. हेही महत्त्वाचे आहे. नंतर इंडियन मिरर. हे आहे देवेंद्रनाथ टागोर आणि मनमोहन घोष यांचे. हे ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे मुखपत्र आहे. हिंदू पॅट्रियट. हे आहे गिरीशचंद्र घोष यांचे. यांनी 1857च्या उठावाबाबतच्या घटना याच्यात प्रकाशित केलेल्या. आता महात्मा गांधीजी यांचे वृत्तपत्र आहे यंग इंडिया. जिथे तुम्हाला जे आपल्या इतिहासातले महत्त्वाचे व्यक्ती आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणा, नंतर महात्मा गांधी, बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल यांचे जेही वृत्तपत्र येतील हे तुम्हाला पाठच लागतील. महात्मा गांधींचे यंग इंडिया सोडून आणखी एक वृत्तपत्र आहे, ते आहे इंडियन ओपिनियन, जे त्यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये चालू केली होती. तर यंग इंडियामध्ये त्यांनी 1 वर्षात स्वराज्य देण्याची घोषणा केली होती. आता लोकमान्य टिळक आणि आगरकरांचे बघूया. केसरी आणि दुसरा आहे मराठा. तर केसरीमध्ये त्यांनी पारतंत्र्य आणि ब्रिटिशांची दडपशाही यावर लेखन केलेले आहे. नंतर काळ हे वृत्तपत्र शिवराम महादेव परांजपे यांचे आहे. यामध्ये पारतंत्र्य आणि ब्रिटिशांची दडपशाही याच्यावरच लेखन होते. इथे एक न्यू इंडिया आणि ट्रिब्यून वृत्तपत्र आहे. सरकारची दडपशाही सुरू असताना सुरू केलेले वृत्तपत्र आहे हे. याचे संपादकाविषयी विशेष माहिती नाही आहे, फक्त एक वाचून घ्या. नंतर राष्ट्रमत आहे सी के दामले आणि शामराव देसाई यांची. सागरा प्राण तळमळला ही कविता यांनी प्रकाशित केली होती. तर राष्ट्रमत लक्षात ठेवा. नंतर मराठीचे प्रांतीय वृत्तपत्रे बघूया. दर्पण आपण वरतीच बघितलं होतं बाळशास्त्री जांभेकरांचं, जे की मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे. आणि पहिले दैनिक आहे ज्ञानप्रकाश, जे की आहे कृष्णाजी रानडे यांचं. नंतर प्रभाकर. हे आहे
भाऊ महाजनांचं. यांनी पाश्चिमात्य शिक्षणाचा स्वधर्म, भाषा आणि स्वसंस्कृतीचा प्रसारासाठी हे वृत्तपत्र चालू केलेलं. नंतर बॉम्बे समाचार आहे फर्दुंजी मर्दबान यांचं. हे गुजराती भाषेतील पहिले साप्ताहिक आहे. आगरकर आणि टिळकांचे आहे केसरी सुधारक. नाही, इथे लक्षात ठेवा, टिळकांचं केसरी आणि मराठाचे हे सुधारक आहे, हे फक्त आगरकरांचं वृत्तपत्र आहे. टिळकांचे केसरी आणि मराठा. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण बघितले, मूकनायक आणि बहिष्कृत भारत. यांनी दलित चळवळीला दिशा दिली. दीनबंधू आहे कृष्णराव भालेकर यांचे. हे सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र आहे. यंग इंडिया तर आपण बघितलं होतं महात्मा गांधी यांचे. नंतर श्यामजी कृष्ण वर्मांचा आहे इंडियन सोशलिस्ट. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. नंतर द इंडिपेंडंट आहे मोतीलाल नेहरू यांची. इंडियन स्पेक्टेटर आहे बेहरामजी मलबार यांची. हेही महत्त्वाचे आहे. नंतर द हिंदुस्तान टाइम्स के.एम. पन्नीकर यांचे. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे ॲनी बेझंट यांचे. आणि याच्यावर आयोगाने आता रिसेंट प्रश्न विचारला होता, तर दोन्ही पाठच ठेवा. गोपाळकृष्ण गोखले यांचे आहे सर्वंट ऑफ इंडिया. नंतर बी राघवाचार्य यांचे वृत्तपत्र आहे द हिंदू. नंतर फिरोजशाह मेहता यांचे आहे द बॉम्बे क्रॉनिकल. यापैकी इथे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे महत्त्वाचे आहे, तर हे लक्षात ठेवा. आता क्रांतिकारकांचे वृत्तपत्र बघूया. लाला हरदयाल यांचे वृत्तपत्र आहे गदर, महत्त्वाचे आहे. नंतर बारिंद्र घोष आणि भूपेंद्र दत्त यांचे आहे युगंधर. नंतर वीरेंद्र चट्टोपाध्याय आणि मादाम कामा यांचे आहे तलवार. मादाम कामा आणि लाला लजपतराय यांचे आहे वंदे मातरम. तर लाला लजपतराय यांचं वंदे मातरम. आणि हे सोडून प्युपल म्हणून एक इंग्लिशमध्ये वृत्तपत्र होतं. यंग इंडिया आणि पंजाबी एकूण 4 वृत्तपत्र आहेत लाला लजपतराय यांचे. 4ही लक्षात ठेवा. पहिलं आहे पीपल, दुसरं वंदे मातरम, तिसरं आहे यंग इंडिया आणि चौथं आहे पंजाबी. नंतर इन्कलाब हे वृत्तपत्र आहे गुलाम हुसेन यांचे. बंदी जीवन सचिंद्रनाथ सन्याल. क्रांती आहे जोगळेकर व घाटे यांचे. फ्री हिंदुस्तान आहे तारकनाथ दास यांचे. आणि रिव्होल्युशनरी आहे सचिंद्रनाथ सन्याल यांचे. आता बघूया सुबोध पत्रिकेमध्ये संपादनाचं काम कोणी केले? भांडारकर आणि तेलंगणी. हे आहे प्रार्थना समाजाचे मुखपत्र, महत्त्वाचे आहे. नंतर दीनबंधू कृष्णराव भालेकर. नंतर येतात नामे लोखंडे, हे सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र आहे. राष्ट्रगोप्तार आहे दादाभाई नौरोजी यांचे. रहनुमाय मजदयास सभा संघटनेचे मुखपत्र आहे हे. ठीक आहे, दादाभाई नौरोजींचे वृत्तपत्र हे लक्षात ठेवणे. हेनरी व्हॅलेंटाईन यांचे आहे ज्ञानोदय. हे ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी चालू केले होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांचे आहे अल हिलाल. ब्राह्मो मिशनरी हे वृत्तपत्र आहे पंडित विश्वनाथ शास्त्री यांचे. महाराष्ट्र धर्म वृत्तपत्र आहे विनोबा भावे यांचे, महत्त्वाचे आहे. नंतर प्रभाकर वृत्तपत्र भाऊ महाजन, हेही महत्त्वाचे. महिलांसाठी व सामाजिक अपलिफ्ट करण्यासाठी जे वृत्तपत्र होते ते बघूया आपण आता. पहिला आहे विवेकवर्धिनी, ज्याचे संपादक आहे वीरेश लिंगम पंतलू. हे स्त्री शिक्षणासाठी समर्पित होते. नंतर अबला बांधव हे आहे द्वारकानाथ गांगुली यांचे. उमेशचंद्र दत्तांचे आहे वामा बोधिनी. नंतर दीनबंधू हे विशेष आहे, याचं लक्षात ठेवा, कारण याचे संपादक पद जे आहे 1904 ते 1912 मध्ये तानुबाई बिर्जी यांना भेटलं होतं. आणि ह्या पहिल्या महिला संपादिका आहे भारतातल्या. यावर आयोग वारंवार प्रश्न विचारते, लक्षात ठेवा. नंतर आहे सुधारक, जे की सुधारक आणि दीनबंधूमधून लेखन केले कोणी? तर गोपाल बाबा वलंगकार यांनी. हे कोण आहेत? तर पहिले दलित वृत्तपत्र वार्ताहर आहेत. यांनी अस्पृश्यतेवरील अन्यायाबद्दल वाचा फोडलेली आहे, हेही महत्त्वाचं आहे. नंतर अरुणोदय हे आहे काशीनाथ विष्णू फडके यांचं. सर्वप्रथम वार्ताहर नेमण्याची प्रथा यांनी सुरू केली होती. यामधलं हे गोपाल बाबा वलंगकार आणि हे दीनबंधू, लक्षात ठेवा. आता शेतकरी व कामगार चळवळीची वृत्तपत्रे बघूया. दीनबंधू तर आपण बघितलं आधीच, कृष्णराव भालेकर यांचे, जे की आहे सत्यशोधक चळवळीचे मुखपत्र. दुसरं आहे दिनमित्र. दिनमित्र कोणाचं आहे? मुकुंदराव पाटील यांचं. यांनी सत्यशोधक चळवळीला पाठबळ दिले. नंतर आहे लेबर किसान गॅजेट, एम सिंगारवेलू यांचं. मजूर वृत्तपत्र आहे रामचंद्र लाड यांचं. नंतर वालचंद्र कोठार यांचं आहे जागरूक. कर्मवीर भाऊराव पाटलांचं आहे कुऱ्हाड. अण्णासाहेब लठ्ठेंचं आहे डेक्कन रेड. आणि धवाजी बिराडे यांचा आहे दलित भारत. यापैकी दीनबंधू, दीनमित्र, नंतर हे जागरूक आणि डेक्कन रेड हे महत्त्वाचे, लक्षात ठेवा. आता महाराष्ट्रातील प्रमुख बघूया. यातला बॉम्बे हेराल्ड दर्पण आपण वरतीच बघितले. हे सुधारक. इंदू प्रकाश जे आहे विष्णू शास्त्री पंडित यांचे. हे या PDF या स्लाईडमधले सगळेच वृत्तपत्र महत्त्वाचे आहेत.
सर्व पाठच ठेवणे. आता बघूया प्रमुख व्यक्ती आणि त्यांची वृत्तपत्र चळवळ. जेम्स ऑगस्टस हिकी यांचे द बेंगाल गॅझेट. हा कोण आहे तर भारतीय वृत्तपत्र सृष्टीचा जनक म्हणून ओळखले जाते, महत्त्वाचे आहे. नंतर बाळशास्त्री जांभेकरांचे आहेत 2, दर्पण आणि दिग्दर्शन. मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत. 5 वृत्तपत्रे आहे आणि सर्वांचं योगदान काय होतं तर त्यांनी दलित चळवळीसाठी वृत्तपत्रांचा वापर केलेला आहे. नंतर महात्मा गांधी यांचं आहे इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, नवजीवन आणि हरिजन. राष्ट्रीय चळवळीसाठी वृत्तपत्रांचा वापर केला महात्मा गांधींनी. नंतर राजा राममोहन राय यांचे संवाद कौमुदी, मिरातुल अकबर आणि बंगदूत. यापैकी हे 2 महत्त्वाचे आहेत. यांनी सती प्रथेविरोधात जनजागृती केली. नंतर आगरकरांचे आहे केसरी सुधारक. हे सोडून एक आहे वऱ्हाड समाचार. नंतर आहे दादाभाई नौरोजी यांचे, ते आहे राष्ट्रगोप्तर. नंतर फर्दुंदी मर्जबान यांचे बॉम्बे समाचार. यांना देशी भाषेच्या मुद्रणालयाचे श्रेय जाते. हे गुजरातीतील पहिले पत्र सुरू केले त्यांनी. नंतर येतात तानुभाई बिर्जी यांचे वृत्तपत्र, म्हणजे यांनी संपादन कार्य कुठे केले तर दिनबंधूमध्ये. ह्या भारतातील पहिल्या संपादिका आहेत. नंतर येतात गोपाल बाबा वलंकर. यांनी सुधारक आणि दिनबंधूमधून लेखन केले होते. गोपाल बाबा वलंकर हे आहेत पहिले दलित वृत्तपत्र वार्ताहर. हे पूर्ण स्लाइड इम्पॉर्टंट आहे. तर आपण वृत्तपत्रांबद्दल जे हे महत्त्वाचं आहे ते सर्व बघितलं आज. स्लाईडमधलं हे जे PDF आहे ते तुम्हाला भेटून जाईल टेलिग्राम चॅनलवर, ज्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.